माजी मंत्री व आमदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 15 वर्षापासून राबवण्यात येणाऱ्या महाआरोग्य शिबिरांतर्गत सांगली येथील मैशाळ येथे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात काव्य किरण बागडी वय 8 या चिमुकलीचा जीव वाचवल्याची हृदयस्पर्शी घटना घडली। मनोरमा देवी मनोज बाबा शिंदे यांच्या पुढाकाराने आणि माननीय आमदार कैलासवासी मोहनराव शिंदे म्हैसाळकर विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिबिरात काव्यची तपासणी केल्यानंतर तिच्या किडनीकडे जाणारी पाईपलाईन पूर्णपणे ब्लॉक झाल्याचे निष्पन्न झाले। दीर्घकाळ पोटदुखी आणि लघवी रोखली जाणे या गंभीर त्रासामुळे तिची स्थिती चिंताजनक बनली होती। तज्ञ डॉक्टरांनी पालकांना स्पष्ट सांगितले की उपचारात थोडाही उशीर झाला असता तर काव्यची किडनी काढण्याची वेळ आली असती। हा धक्कादायक खुलासा कुटुंबाला हादरवणारा ठरला। आर्थिक अडचणी, रेशन व आधार कागदपत्रातील त्रुटी यामुळे उपचार प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले। मात्र शिबिरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तातडीने पुढाकार घेत सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आणि काव्यला सुधाकर जाधव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। या संपूर्ण प्रक्रियेत आरोग्यदूत अय्यूबभाई बारगे व बांधकाम कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक आबा हेगडे यांनी कुटुंबाला सातत्याने मदत, धीर आणि मार्गदर्शन देत उपचार सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले। डॉक्टरांनी प्राणपणाने मेहनत घेत यशस्वी शस्त्रक्रिया करत काव्यची किडनी वाचवली। आज ती पूर्णपणे ठीक होऊन घरी परतली आहे। ही घटना म्हैसाळ परिसरात मानवता, सेवा आणि तत्पर आरोग्य व्यवस्थेचे जिवंत उदाहरण म्हणून चर्चेत आली आहे। काव्या किरण बागडी 7 वर्षाची मुलगी म्हैसाळहून पोट दुखतंय म्हणून आलेली होती। पुढील तपासामध्ये तिच्या डाव्या किडनीला सूज होती आणि डावी किडनी चोकअप झालेली होती। तिचं काम कमी झालेलं होतं। सगळ्या तपासण्या झाल्यानंतर काव्याचं ऑपरेशन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य सेवेअंतर्गत मोफत केलेलं आहे। बाळाची रिकव्हरी व्यवस्थित झालेली आहे। बाळ सुखरूप आहे आणि आज घरी पाठवलं आहे। नमस्कार, माझं नाव किरण शंकर बागडे, राहणार म्हैसाळ। माझ्या मुलगीला पोटात दुखालतं, 7 वर्षाची मुलगी आहे। मला मनोज बाबाकडे गेलो मी, त्यांनी अय्यूबभाईचा नंबर दिले। त्यांनी योजनेमधून मला लाभ मिळून दिला। जाधव हॉस्पिटल हा सांगलीमध्ये आहे। त्यांनी योजनेत मला बसून दिलं। माझ्या पोरगी सुखरूप आहे। माझ्या मुलगीला किडनीचा त्रास होता, त्यांनी योजनेत बसून दिल्यात अय्यूबभाई आणि मनोज बाबांनी। धन्यवाद। परवा मागच्या महिन्यामध्ये मनोज बाबांची मिसेस मनोरमा देवी मासाहेब यांनी एक आरोग्य शिबिर घेतला होता। त्या आरोग्य शिबिरामध्ये ही बागडी नामक एक छोटी मुलगी, म्हणजे ॲक्च्युली राहणारे हे कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत, पण इथंच म्हैसाळमध्ये राबून खायसाठी रोजगारवर यांनी इथं आले असताना त्याला ह्या मुलीला जवळजवळ 4-6 महिने झाले पोट दुखायचा त्रास चालू होतं। आईवडील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं त्या बाळाला, तर त्याला निदान असं निघाला की किडनीमध्ये इन्फेक्शन होतं आणि किडनीच्या वाट्याला जाणारी पाईप चोकअप झाली होती। ज्या बाळाला वेळेत जर लक्ष नाही दिलं असतं तर पुढच्या 1-2 महिन्यामध्ये त्याची किडनी काढावी लागली असती। मनोज बाबा मासाहेब यांच्या माध्यमातून नरसिंहमामाने मला फोन केलं आणि ह्या पेशंटाला इथं मी सुधाकर जाधव हॉस्पिटलमध्ये आणलं। सरांना दाखवला, सरांची चर्चा केली। सरांनी खूप मोलाची मदत केली, मोहसिन सरांनी मदत केली। योजनेअंतर्गत हे ऑपरेशन झालं। योजना मारत असताना यांचे कागद सगळे रेशन कार्ड, रेशन कार्ड कोल्हापूर जिल्ह्यातला होता। परत 2 वेळा जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांची मदत झाली, रेशन कार्ड अपडेट करून घेतला। पुन्हा ह्या बाळाला ऑपरेशन केलं। आज बाळाला बघून समाधान वाटतं आहे की आज ह्या गोरगरिबांची मदत झाली नसती, योजनेअंतर्गत ऑपरेशन झालं नसतं तर हे बाळाची किडनी पुढच्या 1-2 महिन्यामध्ये काढावी लागली असती। केलेल्या कामाचं समाधान आहे। इथून पुढच्या काळामध्ये मी असेन किंवा माझे कुठलेही आमच्या पक्षाचे, माझ्या आरोग्य सेलचे जे सहकारी असतील त्यांच्याशी संपर्क साधा। जे काय योजनेअंतर्गत बसत असेल तर ते आम्ही करून देऊ। ज्याला एखाद्याला योजना नसती, कम खर्चामध्ये करून द्यायची पण व्यवस्था करून देऊ।